चला मुलांनो, धडा तिसरा वर्ग 8वा इंग्लिशमधलं ऑपोजिट अँड सिमिलर मिनिंग वर्ड्स, विरुद्धार्थी व समानार्थी शब्द, हा धडा आपल्याला पाहायचा आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे सॅम्पल क्वेश्चन्स आहेत ते पाहिलेले आहेत. आता आपल्याला क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस, सरावाकरता प्रश्न हे पाहिजे. पहिला फर्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज ऑपोजिट ऑफ द वर्ड्स लॉंग. पुढीलपैकी कोणता शब्द लॉंग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे? स्मॉल नाही, ब्रॉड नाही, शॉर्ट आहे. लॉंग शॉर्ट आखूड, शॉर्ट म्हणजे आखूड आणि नियर म्हणजे जवळ. नियर नाही, ब्रॉड नाही आणि स्मॉल नाही, म्हणून शॉर्ट म्हणजे आखूड. तर आपल्याला कधी कधी तर स्मॉल म्हणजे छोटा होतो, त्यामुळं स्मॉल वाटेल आपल्याला उत्तर त्याचं, पण लॉंगचं उत्तर आहे शॉर्ट, म्हणून उत्तर आहे पर्याय 3. दुसरा क्वेश्चन नंबर 2, विच लेटर्स विल यू यूज टू मेक द ऑपोजिट ऑफ द वर्ड केअरफुल. केअरफुल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तयार करण्याकरता पुढीलपैकी कोणत्या अक्षराची भर घालाल? म्हणजे कोणतं अक्षर त्याच्यामध्ये मिसळलं तर विरुद्धार्थी शब्द होईल केअरफुलचा. असं तर केअरफुल फ्री नाही होणार. केअरफुल लेस म्हणजे कमी, कायची कमी तर केअरफुलची म्हणजे काळजी करायची कमी. म्हणजे याचा अर्थ केअरफुल म्हणजे काळजी करणे किंवा काळजी करणारा किंवा काळजीनं भरलेला, आणि लेस म्हणजे नाही, काळजीनं भरलेला नाही, म्हणजे केअरफुल लेस उत्तर बरोबर आहे. केअरफुल लिंग नाही होत, केअरफुल मेंट नाही होत, म्हणून केअरफुल लेस. चला क्वेश्चन 3, चूज द सिमिलर मिनिंग वर्ड फॉर द वर्ड लॉयल. लॉयल या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. लॉयल या शब्दाचा, लॉयल म्हणजे काय? निष्ठावंत, इमानी, विश्वासू. आता इमानी, विश्वासू या शब्दासाठी कोणता आहे? रॉयल म्हणजे राजेशाही, म्हणजे हा अर्थ होत नाही. चीट म्हणजे फसवणे. फेथफुल, फेथफुल आहे, विश्वासपूर्ण किंवा निष्ठावान. फेथफुलचा अर्थ विश्वासपूर्ण किंवा निष्ठावान. आणि हंबलसुद्धा होत नाही, कारण हंबल म्हणजे नम्र किंवा विनयशील. मग आपल्याला लॉयलचा समास शब्द आहे फेथफुल. चला पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 4, फाइंड द ऑपोजिट ऑफ द वर्ड बोरिंग. आपण म्हणतो आम्हाला फार बोरिंग होत आहे, इथं बोरिंग वाटत आहे. बोरिंग म्हणजे कंटाळवाणं किंवा बोर होत आहे असं म्हणतो आपण. तर बोरिंग या शब्दाचा विरुद्धार्थाचा शब्द निवडा. तर डल म्हणजे कंटाळवाणं, विरुद्धार्थाचा. आपल्याला बोरिंग आणि डल एकच आहे. डल म्हणजे कंटाळवाणं, ब्राईट म्हणजे तेजस्वी, इंटरेस्टिंग म्हणजे मजेदार किंवा आनंद देणारं, लेझी म्हणजे आळसी. बघा आता बोरिंगचं लेझी, आळसी नाही, म्हणजे आपल्याला विरुद्धार्थी शोधायचं आहे. तर बोरिंगचं विरुद्धार्थी आहे इंटरेस्टिंग. इथं मला बोर होत आहे किंवा इथं मला इंटरेस्ट येत आहे, म्हणजेच बोरिंगच्या विरुद्ध इंटरेस्ट येत आहे. बोरिंगचा उलटा विरुद्धार्थी शब्द आहे इंटरेस्टिंग. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स हॅज द सेम मिनिंग ऑफ द वर्ड डॉन. परत घेऊ आपण. Which of the following words has the same meaning of the word dawn? Dawn पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा अर्थ डॉन या शब्दासारखाच आहे? शब्दासारखाच डॉन. शिडी डॉन नावाची गाडी होती एक, तर डॉन म्हणजे पहाट. तर इथं आपल्याला डाऊन येतं. डाऊन म्हणजे खाली, हा नाही आहे. मॉर्निंग म्हणजे सकाळ, हा त्यासारखा आहे बघा, सकाळ. इव्हिनिंग म्हणजे सायंकाळ आणि नून म्हणजे दुपार. तर त्याच्यामुळं इथं डॉनच्या आसपास असणारा किंवा संलग्न असणारा शब्द आहे मॉर्निंग. मॉर्निंग म्हणजे सकाळ, मॉर्निंग शब्द म्हणजे सकाळ. आता यानंतर 6वा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स इज नॉट द ऑपोजिट. पुढीलपैकी कोणती जोडी विरुद्ध अर्थाची नाही? ॲग्री डिसॲग्री विरुद्धार्थी आहे, हॅपियर डिसहॅपियर विरुद्धार्थी आहे, करेक्ट इनकरेक्ट विरुद्धार्थी आहे, हॅपी ग्लॅड. हॅपी म्हणजे आनंदी, ग्लॅड म्हणजे आनंदीच, त्यामुळे हॅपी ग्लॅड ही जोडी विरुद्धार्थी नाही तर समानार्थी आहे. म्हणून विरुद्धार्थी जोडी निवडा. पुढीलपैकी कोणती जोडी विरुद्ध अर्थाची नाही? तर आस्वादामध्ये म्हणजे हॅपी ग्लॅड, कारण ॲग्री डिसॲग्री मान्य नाही. हॅपियर डिसहॅपियर,
दिसेनासा होणे. तर हे विरुद्धार्थी करेक्ट बरोबर आहे. इनकरेक्ट करेक्ट इनकरेक्ट. तर हॅपी ग्लॅड ही जोडी बरोबर आहे. सिलेक्ट वन करेक्ट ऑप्शन फॉर द अंडरलाइन्ड वर्ड टू मेक इट ऑपोजिट ऑफ इट अँड फिल इन द ब्लँक. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द निवडा व रिकामी जागा भरा. आता हा प्रश्न 2023ला आला होता बघा. तर आता इथं काय करायचं आहे, इफ यू डू नॉट वेकअप अर्ली. आता अर्ली या शब्दाला अंडरलाईन मारलेली, अंडरलाईन केलेला जो शब्द आहे त्याचा विरुद्धार्थी शब्द पुढे जी रिकामी जागा दिली तिथं लिहायचं आहे. मग काय, इफ यू डू नॉट वेक अप अर्ली, जर तुम्ही सकाळी लवकर उठले नाही. इन द मॉर्निंग, सकाळी जर तुम्ही लवकर, अर्ली म्हणजे लवकर, पहाटे लवकर उठणे. इफ यू डू नॉट वेकअप, तुम्ही जागे झाले नाहीत किंवा उठले नाही सकाळी झोपेतून. इन द मॉर्निंग यू आर. आता अर्लीचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे सापडायचा आपल्याला. अर्लीचा काय पहिला शब्द आहे बघा, लेट, उशीर. यू आर लेट फॉर स्कूल, तुम्ही शाळेला उशीर होईल. मग इथं लेट हा शब्द बरोबर आहे याचं उत्तर, कारण अर्लीचा विरुद्धार्थी शब्द इथं लिहायचा आहे. इथं लेट, इथं लेट लिहायचं. आता पुढचा आहे अर्ली लवकर, परफेक्ट बरोबर, इन मध्ये. हे तिन्ही शब्द होत नाहीत म्हणून प्रश्न उत्तर आहे लेट. प्रश्न 8वा, विच वर्ड इज सिमिलर इन मिनिंग टू वर्ड्स रिमोट. रिमोट या शब्दाचा समानार्थ शब्द कोणता आहे. रिमोट समानार्थी. रिमोट म्हणजे काय, दूर किंवा दुरस्थ. रिमोट म्हणजे काय, दूर किंवा दुरस्थ. रिमोट म्हणजे काय, दूरचा, दुरस्थ किंवा लांबचा थोडासा.